अक्षय कुमार माझे चांगले मित्र आहेत आणि आज मराठी प्रोड्युसर म्हणून मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहेत. तर माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना. आणि 72 मैल किंवा 72 माइल्स हा चित्रपट डिरेक्टर उत्कृष्ट आहे आणि मला खात्री आहे की एकदम चांगला चित्रपट असेल आणि फार एक्साइटेड आहे चित्रपट पाहण्यासाठी. अक्षय जी की फर्स्ट प्रोडक्शन है, बहुत खुशी की बात है. मैं चाहता हूँ कि जो लोग इस इंडस्ट्री में रहे हैं, उन्होंने काम किया है, वो लोग फिल्म प्रोड्यूस भी करें तो उनकी जो ज़िंदगी का सार है या अर्थ है वो बाहर आता है. खुशी की बात है. होपफुली फिल्म इज़ गोइंग टू बी वेरी गुड अँड ऑल द बेस्ट टू इट. एक्साइटमेंट तर आहेच, कारण एकतर वायकॉम 18 माय कंपनी इट इज आय फील, आणि त्यांचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. पहिला त्यांना झपाटलेल्याने खूप यश दिलेलं आहे, तसंच यश त्यांना ह्या चित्रपटालासुद्धा मिळेल अशी मला खात्री आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारसुद्धा आहे. सो अक्षय कुमार डेफिनेटली इज अ नेम टू बी रेकन्ड विथ. आणि ऑफकोर्स राजू पाटील यांचा चित्रपट आहे, तर मला खूप उत्सुकता आहे चित्रपट पाहायची आणि माझी खात्री आहे हा चित्रपट खरोखरच खूप चांगला असणार आणि लोकांना खूप आवडेल आणि इट विल बी अ ब्लॉकबस्टर अगेन. सेकंड हिट फ्रॉम वायकॉम. आज अक्षय कुमारने हे पाऊल उचललं आहे, त्यामुळे मी त्याचे भयंकर आभार मानते. आणि तो ज्या पद्धतीने त्याने मराठी भाषेला आपलं जवळचं मानलं आणि तो मराठी अतिशय उत्कृष्ट बोलतो, त्यामुळे मला गर्व होतो. मी स्वतःला फार नशिबान समजतो की एखादा कंटेंटचा आणि चांगला चित्रपट केल्यानंतर त्याला अक्षय कुमार, अश्विनी हरडे आणि वायकॉम 18 अशी साथ मिळावी आणि चित्रपट एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. डेफिनेटली खूप एक्सायटेड आहे, कारण 100 करोड क्लबचा मॅन आणि तो आमच्या फिल्मचा प्रोड्युसर आहे. सो एक्सायटेड अँड सच अ सेन्सिबल पर्सन, ज्याने अत्यंत सेन्सिबल विषय निवडला फिल्म प्रोड्यूस करण्यासाठी.